संध्याकाळी 6च्या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करणार आहोत। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर मधील व्यापारी संघाची दिलगिरी पाहायला मिळते। 3 तारखेच्या आंदोलनामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो। 3 तारखेच्या घटनेबाबत आमचा कुणालाही दुखावण्याचा उद्देश नव्हता असं सांगण्यात आलेलं आहे। हा विषय राजकीय दृष्ट्या चुकीच्या दिशेने नेला गेला, जे व्हायला पाहिजे ते नव्हतं असं यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। आम्ही सगळ्या मराठी बांधवांसोबत प्रेमाने खेळीमेळीत राहतो। आमची कोणत्याही पक्षाविरोधात तक्रार नाहीये। व्यापारी संघाकडून पोलिसांना मराठीमधूनच निवेदन देण्यात आलेलं आहे। आम्ही मराठी बांधवांसोबत प्रेमाने राहू आणि आणखी नातं घट्ट करू असं देखील या निवेदनात म्हटलेलं आहे। व्यापारी घाबरल्यामुळे 3 तारखेचा प्रकार झाल्याचं देखील बोललं जातंय। कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्या संदर्भात आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे। हा विषय राजकीय दृष्ट्या चुकीच्या दिशेने नेला गेला असं देखील यावेळेस सांगण्यात आलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर मधील व्यापारी संघाकडून ही दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। 3 तारखेच्या आंदोलनामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं या निवेदनात लिहिलेलं आहे। या संदर्भात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। मनोज, या निवेदनात नेमकं काय म्हटलेलं आहे? वर्षा 3 तारखेला जे व्यापारी संघाने त्या मीरा भाईंदर या ठिकाणी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाविषयी जर कुणाच्या भावना भडकल्या असतील किंवा दुखावल्या असतील तर आम्ही याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असं स्पष्ट करत मीरा भाईंदर मधील जे व्यापारी आहेत त्यांनी आज या जो मराठीच्या मुद्द्यावरून झालेला जो वाद आहे त्याच्यावर कुठेतरी पडदा पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या व्यापाऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेकडून आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज या व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारचा समझोता म्हणता येईल किंवा या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी आणि मराठी हे वेगवेगळे नसून मराठी भाषिक असतील किंवा स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्याशी आमचं खूप चांगले व्यवहार आहेत, चांगले संबंध आहेत आणि हे संबंध अधिक वृद्धिंगत करू अशा प्रकारचं स्पष्ट मत या निवेदनाद्वारे व्यापाऱ्यांनी दिलेलं आहे। आणि पोलिसांना जी आमची ज्या 3 तारखेचं जी घटना घडली त्यात कोणाच्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न नव्हता, याला चुकीचं वळण, राजकीय वळण लागलेलं आहे आणि हा आमचा उद्देश नव्हता असं स्पष्ट या निवेदनाद्वारे सांगण्यात आलेलं आहे। आणि आम्ही सर्व मराठी बांधवांसोबत प्रेमाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात राहतो अशा प्रकारचं या निवेदनात म्हटले आहे। त्यामुळे एकंदरीत मीरा भाईंदर मध्ये जो मराठीच्या मुद्द्यावरून झालेला जो वाद आहे तो कुठेतरी शांत करण्याच्या दृष्टीने आज व्यापाऱ्यांकडून अगदीच मनोज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपने मुलाकात की है, विषय एक्चुअली ये था हमारा सामने कि जो 3 तारीख को जो हमारी मीटिंग हुई 3 तारीख को जो हमारी मीटिंग हुई उसके एक रॉन्ग मैसेज सब मीरा भाईंदर में जा रहा था। तो इसको एक वातावरण सुधारने के लिए पूरा व्यापारी मंडल कोई नहीं चाहेगा कि कोई किसी के विरुद्ध है, ना मराठी भाइयों के हम विरुद्ध है कभी। हम एक हमारी कर्मभूमी आहे, आम्ही इकडेच राहतो, इकडेच मोठे झाले आणि आमचे पण सगळे इकडेच मित्र आहे, सगळे मराठी भाऊ बंधू। तर आमचे कोणी पण ना पार्टी पक्ष कुणाला पण मन दुखी झाली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो